विद्या स्वादिष्ट किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पोह्याची रेसिपी दाखवणार आहे। एक मोठा कटोरा भरून पोहे घेतले आहे। थोडेसे शेंगदाणे ते मी भाजून अर्धे 2 तुकडे करून घेतलेले आहेत। अर्धा कढीपत्त्याची पाने आहेत, थोडीशी कोथिंबीर आहे, 7-8 हिरव्या मिरच्या आहेत, त्या कमी तिखट आहे म्हणून मी थोडे जास्त घेतले। एक बटाटा घेतले, एक कांदा आहे, थोडीशी हळद आहे, चवीनुसार मीठ घेतले अर्धा चमचा आणि फोडणीसाठी तेल घेतले आहे। आता पोहे आपण पाण्याने धुवून घेऊया आणि 1.5 मिनिट पोहे आपण भिजत ठेवूयात। अशा पद्धतीने छानपैकी पोहे मोकळे सुटसुटीत झालेले आहेत। आता आपण कांदा बारीक चिरून घेऊयात। आता मिरच्याही कापूयात। बटाट्याच्या पण आपण बारीक फोडी करून घेऊया आणि कोथिंबीर कट करून घेऊयात थोडीशी। तेल कडकडीत गरम करायला ठेवले आहे। आता आपण त्याच्यामध्ये कांदा घालूयात। त्यानंतर आपण बटाटे घालूया। बटाट्याच्या पाठोपाठ लगेच आपण हिरव्या मिरच्या पण टाकून घेऊया। कढीपत्ता घालूया आणि थोडीशी कोथिंबीर घालू। आणि हे मी शेंगदाणे भाजलेलेच आहे ऑलरेडी, त्यामुळे ते असेच घालूया थोडे आणि आपण हे चांगल्या पद्धतीने भाजून घेऊया। त्यात जर तुम्ही मीठ ॲड केलं तर मिठामुळे हे मऊपणा येतो चांगला आणि मऊपणामुळे लवकर बटाटा आणि कांदा शिजतो। हळद जरा शेवटी घालूयात आपण, म्हणजे कडवटपणा येणार नाही। अगोदर घातल्याने हळद करपते कारण। आता आपण पोहे घालूया याच्यामध्ये आणि ते व्यवस्थित असे नंतरून हलवून घेऊयात। अशा पद्धतीने आपण पोहे हलवून घेऊयात। छान मोकळे मोकळे सुटसुटीत झालेले आहेत पोहे। आणि बटाटा तुम्हाला जास्त आवडत असेल तर थोडा जास्त टाका, कमी आवडत असेल तर थोडं मध्यम स्वरूपात टाका। अशा पद्धतीने बटाटे पोहे आपण तयार केले आहेत आणि तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही आवडेल। थँक्यू।